नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण गणपती बाप्पाला आणायला चाललेलो आहोत आणि आपण काय काय पूर्वतयारी करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा कसा आणायचा बाबू? चांगला आणायचा। तर आपण आता दुकानामध्ये गेल्यानंतर कळेल आपल्याला कसं काय आहे। तर संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहेत। तर चला मग आपण आता गणपती बाप्पा पाहायला जाऊया। आधी ओमला पण यायचंय, बाहेर थंडी आहे पण ते म्हणतो नाही ना मला पण यायचंय। तर त्याला चाललो आता घेऊन रडायला लागलेला होता। काय काय झालं? काय झालं? ललू नाही आता चाललोत ना आपण, ललायचं नाही। चला आपण आता गणपती बाप्पा पाहायला चाललो। ओम इकडे तुझी टोपी बांधते इकडे। का रे? समोरून बांधते ना, पुढून हवा नाही लागायची। पाऊस नाही न्यायचा, लय आभाळ आले। चला चला मग आपण आता गणपती बाप्पा पाहायला आलेलो आहोत दुकानात। तर पहा चला आपण आता काय काय साहित्य ते पाहूया। गूगल पे चेंडा हे कृष्णाची मूर्ती आता याच्या पूजेमुळे होता का? चला मोठा घ्यायचा का? बघ ना आता तुला कोणता आवडत आहे बघ वर गणपती बाप्पा। बघ नीट बघ। तर हा काय मिट्टीच आहे? हा तुला कोणता आवडत ओले बघ बरं, कोणतं आवडत? ते आवडत? हा काय आहे? ये पेठा वाला नया है, ये छोटे में पेठा वाला नया है। एक्चुअली क्या होता है, गणपति हमेशा लेफ्ट साउंड होना चाहिए और इधर पूरा राइट साउंड चलता है। में है, थोड़े में है, एक मॉडल में दो या तीन पीस लेफ्ट रहेगा। मोड हाँ तो गणपति चॉइस करा, और छोटा भी कोणता पिंक वाला का? गेल्या वर्षी आपण पाषाण मुकुटावरून भेटला होता ना। हा ते काय आहे, कोण लांब आहे तो थोडा गुटगुटीत दिसतो। तुला आवडलं तर? त्यांची ते पद्धतच तशीच आहे त्या गणपतीची अशी। क्यों है ना असं थोडा गुटगुटीत चेहरा है ना, तो पर 5 आगे और 15 को है, जैसे हम लोग ये फैला के रखते थे। यहाँ पर देखिए ये लेफ्ट है, 500 लेफ्ट में, ये वो टाइप में भी आगे वाले लेफ्ट में देखो, जो सेन 50 देखा वही है वो साइड। यहाँ पे भी एक लेफ्ट है, वही है, वही आइटम है। ये मिट्टी में भी लेफ्ट है, देखिए दो लेफ्ट है। तो क्या हो जाता है ना, यहाँ पे लोग ज्यादा राइट, इसमें थोड़ा वो सिस्टम करेक्ट से फॉलो करना पड़ता है, बोलते हैं लेफ्ट वाले में थोड़ा भी चूक नहीं होना चाहिए कुछ। राइट में होता है, राइट में होता है क्या? हाँ। कोई कुछ बोलता है इसलिए वो कि मालूम नहीं, दोनों में है, हम तो रखते नहीं है गणपति ऐसे घर में, हमारे में नहीं है सिस्टम। तो ज्यांनी बुक केलंय ना, हाँ ते नाव लिहून जानकर बरं का, हा जानकर माणसं इथं बघ, लेफ्ट सोंडीचा गणपती बुक केला। डाव्या हाँ डाव्या सोंडीचा, शिवी डाव्या सोंडीचा, ती भी डाव्या सोंडीचा हो गया है, हाँ सभी बुकिंग हो गया वो। हाँ वही बोल रहे।
ही लक्ष्मीची मूर्ती म्हणजे एक एक घेतात का लोक? हा एक एक घेते घ्यावं लागत ना ती. आपली आहे ना ती लक्ष्मी मूर्ती, ती विसर्जन करून टाकायची. मोठं लगायचंय. छोटा वाला चाहिए क्या? हम्म. तुमने एक ही उठा के जाना है, उठा सकता है क्या? मग तुला उचली तर नाही न्यायचं गणपती बाप्पाला? हा? हा मग बाबा कुठे उचले ते? हे बी दोन येतं. मला याच्यापेक्षा फेटावाल्या मन बसलं बघा तुम्हाला. फेट आहे का देव? हा फेटा आहे देऊ. प्रत्येक वेळेस मुकुट ह्या वेळेस फेटा होईल. बरं ठीक आहे घ्या मग ते. शिलेच बारीक होत होता का? सोड परत तो लकडा झाला ना. नाही तर ते याच्यापेक्षा हे उठाव दिसत होता. हा उठाव दिसतो. कोणता आहे? उजवीकडे आहे का? हे डावीकडे नाही. हे लांबळा चेहरा आहे, तो लांबळा चेहरा नाही, असा म्हणजे गुलगुटीत चेहरा आहे एवढंच. तर आपण मागच्या वर्षी याच दुकानामधून गणपती बाप्पा घेऊन गेलेलो होतो, त्यामुळं ह्या वर्षी पण आपण गणपती बाप्पा पाहण्यासाठी या दुकानामध्ये आलेलो आहोत. परंतु आपल्याला उजव्या सोंडीचा गणपती घ्यायचा नाही आणि सर्व उजव्या सोंडीचेच गणपती आहेत येथे. तर आपल्याला दुसरे काही साहित्य घ्यायचे आहे ते घेऊया आणि गणपती बाप्पा पाहण्यासाठी दुसऱ्या दुकानामध्ये परत जाऊया. लाल घ्यायचं का? हा की? हे घ्यायचं. तुला कोणता घ्यायचा ओम? हे घ्यायचं. त्याचा ते मोठा घेतला का मग मूर्तीत ते फोटोला बी लावता येतं ना. मग हे तुझे लावलं त्याला आहे की. ये ज्यादा बडा आहे. सत्यनारायणचा फोटो घ्यायचा बाबू, घ्यायचा आहे फोटो. हो जाएगा ना इतना बड़ा? हो जाएगा. हो जाएगा ना? हा हा ते घ्यायचं का होय? हा? ते हार घ्यायचं का? हा ते एक हार घ्यायचा. ते मोठं आहे का? ते फोटो आहे. ते फ्रेम बनते ना. बडा आहे ना ये? हाँ बड़ा है. तर या दुकानामध्ये भरपूर सारे साहित्य होते. तर आपल्याला दिवा घ्यायचा होता आणि त्यानंतर आपल्याला एक घंटी पण घ्यायची होती, तर ती पण घेतलेली आहे. आणि फुलवातीसाठी बी दिवा घ्यायचा होता. तर आपण पाहूया, चांगला असला तर घेऊया. तर इथे आपलं आता पाहायचं काम चालू आहे. जर आवडला तर घेऊया आपण. दिवाळी. तर आपण आता इथे सत्यनारायणाचा फोटो घेतलेला आहे. तर चला पॅक करूया आपण आता. डेली पूजा रखता क्या? नहीं. डेली बाकी भगवान के साथ है एक दो फोटो है ना. हाँ हाँ. लेकिन जब वो पूजा होता है ना सत्यनारायण का, ये फोटो जरूरी होता है. यही फोटो अपने पास नहीं था. हम लोग क्या बोलते हैं, एक ही सत्यनारायण पूजा एक 1 ईयर में एक बार करता ना, वही टाइम में लगाता, बाद में नहीं लगाता. पैक करके रखते हैं. लगते हैं ऐसे हम लोग हमने घर पे नहीं लगते, और पुजारी लोग लेके आ जाएगा, वो लेके. पूजा लोग लेके आएगा. हाँ, वही लेके. हमारे इधर हर घर में मिलेगा. हाँ, एक एक गांव में एक एक ऐसा रहेगा. देखो केरला में अयप्पा फोटो देखते हैं, नॉन वेज सभी खाते हैं. हाँ हम लोग इधर अयप्पा फोटो, राघवेंद्र फोटो नहीं रखता है. मंत्रालय राघवेंद्र है ना, हाँ. वो फोटो नहीं रखते. 1.5 पीस मोटा. सबका अलग अलग है. और श्रावण आएगा, आ जाएगा ना हमको. सावन चल रहे हैं ना. हमको ये मंगलवार खत्म. हाँ हमारा भी खत्म है ना मंडे को. मंडे को मामोशे है ना. महाराष्ट्र, कर्नाटक और गुजरात, हाँ ये 3 और गोवा, हाँ. ऐसा 4 राज्य है हाँ जिनका अमावस्या टू अमावस्या चलता है. हाँ. बाकी स्टेट का पूर्णिमा टू पूर्णिमा चलता पूर्णिमा चलता है. हाँ. वो लोग क्या बोलते हैं 15 को 16 को स्टार्ट होता है. है. आप ना ऐसा नहीं है, हमारा से है 15 दिन के बाद में, उसका 15 दिन पहले होता नहीं है. रहता है. महाराष्ट्र और कर्नाटक का शुरू से ऐसा ही है. हम लोग नॉन वेज श्रावण में कुछ नहीं खाते. कुछ नहीं, हम तो वैसे भी नहीं खाते, लेकिन जो खाने वाला भी नहीं खा सकता. ಹಂಗೆ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಡು, ಇಲ್ಲಿಲ್ವಾ ಇದೆ, ಅದೇ ಕೊಡು ಸಾಕು. बघा तुम्ही कर्नाटकी भाषा बी ऐकू शकतात. पण हे वरच महादेवाचं हे चित्र. चांगलं ना, हे बी असतं. तर आपण आता घंटी घेतलेली आहे. काही वजन ते फुलं ठेवायसाठी असते ते. एक चम्मच नसतो का काय? कोणाचं? पाणी आहे.
आले बाबा, तुला आलंय उचलायचं, तुला उतरा उतरा आले मी. आपण आता दुसऱ्या दुकानामध्ये गणपती बाप्पा पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि महाराष्ट्रामधून येथे गणपती येतात आणि तर म्हटलं आपण आता इथं चांगले असतील गणपती तर पाहूया येथे. आणि गणपती बाप्पा आपले कसे आहेत काय आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहेत. तर पहा, खूप साऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत येथे आणि भरपूर साऱ्या मूर्त्या बघितल्याच्या नंतर समजत नाही तर कोणती मूर्ती घ्यावी काय करावं. परंतु चला आपण आता गणपती बाप्पाला पसंत करूया. सर्वच मूर्ती खूप सुंदर आहेत पण त्यातली आपल्याला एक छोटीशीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे, कारण की विसर्जित करण्यासाठी येथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी नाही, त्यामुळे आपण छोटीच गणपती बाप्पाची मूर्ती पसंत करणार आहोत आणि 7 दिवस आपण या मूर्तीची पूजा करणार आहोत. तर चला मग आपण आता पसंत करूया. पूजेचं काय सामान लागेल ते घे इथं. हा प्लेटा घ्यावं लागतं, प्लेटा छोट्याल्या. मोठे लेत हां हां एवढे नाही लागायचे, त्यातले अर्धे. गणपती बाप्पाची मूर्ती बुक करून आल्याच्या नंतर आपल्याला पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याला घेऊन जायचे आहे, कारण की ऐन वेळेस आपल्याला काही साहित्य विसरून जातात, त्यामुळं अगोदरच आपण पूर्ण साहित्य घेणार आहोत. फिरत आहे का ते छोटे छोटे किंवा पितळण्यावर घे भटोरे राहू दे, नाही तर मग एवढे दुसरेच घ्यायचे. मला काय एवढं व्यवस्थित वाटलं. एक घेतात आहे गणपतीला काम आहे त्यांना. हां गणपतीला काम आहे त्यांना. नाही पिकत त्यांना. थँक्यू म्हणा, थँक्यू थँक्यू. 60 रुपये केजी. कैसा 60 का पावशर 20 रुपये किती. हां 50 रुपयाला एक पाव. मिक्स पाव मिक्स घे ना. हां तसंच कर. ते मिक्स कर देना एक पाव. ते पानं बी घ्या 10 रुपयाचे. 10 रुपये किती घ्यायचे पण ते 2च लागतील बरं का, पण 5 का घेणार. 5 पान देना हो. कितने का ये 2 रुपये देना. हां 5 देना. गणपतीला किती लागते आणावं लागते. हां ते आणावं लागतं. तर आपण मोदक बनवण्यासाठी येथे मैदा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जेवढे साहित्य आपल्याला पाहिजे आहेत किराणामध्ये ते पण घ्यायचे आहेत. तर या दुकानामध्ये आपण आता लायटिंग पाहण्यासाठी आलेलो आहोत. लायटिंग म्हटलं आपण आता घेऊन जाऊया, म्हणजे मंदिरामध्ये किंवा गणपती बाप्पाच्या पाठीमागं लायटिंग लावल्यानंतर खूप छान दिसतं, त्यामुळं मग म्हटलं आपण एखादा बल्ब तरी घेऊन जाऊया. पूजेसाठी आपल्याला फ्रूट लागतील, त्यामुळं आपण आता 5 प्रकारचे फ्रूट घेऊया. सध्या गणपती बाप्पाचा सीजन आहे, त्यामुळं सर्व वस्तूंचा रेट हा वाढलेला आहे. मार्केटमधून आल्याच्या नंतर आपल्याला प्रसादामध्ये ओल्या नारळाचे लाडू बनवायचे आहे. त्यासाठी आपण एक ओलं नारळ फोडून त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, ते आपण आता चांगल्या प्रकारे परतून घेऊया. ओल्या नारळाचा किस आपण पूर्णपणे परतून घेतलेला आहे. तर यामध्ये 1 चम्मच साजूक तूप घालूया आणि आपण आता परत परतून घेऊया. तर यामध्ये आपण आता या वाटीने 1 वाटी साखर घालूया. याच वाटीने आपण खोबऱ्याचा किस मोजून घेतलेला आहे, तर तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत चम्मचने सारखं हलवायचं आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने सारखं हलवून घ्यायचं आहे. साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे. याचा पाक तयार झाला की नाही
तर अशा पद्धतीने हाताने चेक करायचं आहे. हाताला थोडंसं चिकट लागायला लागलं की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि गरम असतानाच आपल्याला खोबऱ्याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. झटपट असे थंड झाल्यानंतर बांधता येत नाहीत. तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले सारे लाडू बांधून घेऊया. एकदम पांढरे शुभ्र असे आपले हे नारळाचे लाडू तयार झालेले आहेत.